तर मंडळी मला हे सांगायचं तर म्हणतात दुसऱ्यांचं म्हणतात कौतुक करा, दुसऱ्यांचं म्हणतात कौतुक करा. मी शाळेत झालो मी तर कुमार माऊली त्याने गेल्या वर्षी पण माझं केलं होतं पेंटिंग सगळ्या माऊली फोटो तर म्हणतात कौतुक करा. आता तुमचं कौतुक तुमच्या घरात केलं, तुम्ही सगळे युट्यूबचे व्हिडिओ काढाले बघा, तुमचं कौतुक केलेलं आहे. जरा म्हटलं ह्यांचं काय म्हणायचं की परशुरामाच्या भूमीत यांच्या कवीची कल्पना, मी काय चुकीचं बोललो काय हो? तुमचे कवी म्हणजे काय महाकवी आहेत, तो ऋषी मुनी आहेत? अरे एखाद तिकडे तिला होऊ शकते की नाही, पण ते तुमचं निदर्शन सांगलं ते एवढा त्रास असला. यांचं काय म्हणणं आहे की परशुरामाच्या भूमीत कोकण शोभतंय, तर मी एवढं सांगितलंय परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण असं म्हणत चालत. माझी आई मध्ये माता दिसते, अरे आईच आहे ती, आईच आहे ती, एवढंच मी त्यांना म्हटलं. तर माझ्या गुरुना माझ्या कवींना बोलायचं नाही. आज घेतो बघा हॅलो म्हणतात अरे काय काय आणू 2 वर्ष द्यायच आहे तुला बुवा. त्याच्यानंतर मग भावांचा गाणं माझ्या बालपणी आला. यंदा सगळं गाणं 11 वारे आहेत, अजून 4-5 वारे आहेत, सगळं गाणं गाजलं, सगळं गाणं गाजलं. आईच्या पुढं काहीच नाही. आता ज्या वेळेला पौता बांधायचं याचा गाण लोकांनी डोक्यावर घेतला. त्याच्यानंतर परवाचा काठी घोंगडी घेऊन झाला गुरा की माझा गणराज. दुसरा गाण चल आलो आलो तुझा मी माघारी, चल ग ताई चल बहिणी माहेरी. हे सगळे गाण एवढे दुर्वा फुलांचा परवाचा होता अस्वंताचा जो गण आहे तोही लोकांनी उचलून धरला. आणि ती म्हणतात आईच्या पुढं काही नाही बुवा ऐसा कैसा चलेगा. एक तर तुमची नजर कमी आली म्हणायची, नाही तर कानात तुमच्या ऐकायचं कमी आला असं. नाहीतर कौतुक करायची तुमची दानत कमी. मी काय बोललो तुम्हाला, मी एवढंच बोललो परशुरामाच्या भूमीत कोकण शोभतंय असं कसं काय म्हणतात, भातामध्ये तांदूळ शोभतोय असं कसं म्हणतात, एवढंच मी दर्शन नाव दिलं. तर फरमाईशी घेऊया, जास्त काही बोलायचं नाही, वेळ कमी आहे. वटावरून बघतात माझ्याकडे सगळं आयोजन. विचार हा किती आहे इथं काही नाही पण देणारा आहे ना आपला लंबोदर. कडवड करून सारी करतो मी सोया, दरवर्षासारखं मातर सजूले घर. वारीचा गण तुमच्या चरणाशी ठेवतोय, लक्ष असावं. ह्याचा गण होता छानच होता. आता मागच्या काळात कौतुक केलं, आता म्हणताय काय पण करा पण त्या विश्वाच्या देवाला तुम्ही घरात घेऊन या. म्हणते माझी बायको ए पण बायको तू खिचायची काय गो, बिनकामाची खिचायची काय गो, असं खिचायचं का नाही. ए माझी बायको अगं तू म्हणते नवऱ्याला गणपती आणायलाच पाहिजे, तो आणणारच, तू टेन्शन घेऊ नकोस. गणपती बाप्पा येणार उदार माझा लागेल पण गणपती म्हणून आणणार, तू काय टेन्शन घेऊ नकोस. गण गातोय महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. महाभारताचा गण गातोय. का गातोय? हा गण जपून ठेवला होता. ज्या ठिकाणी वर्तासोची माणसं ज्यांना शक्तिप्रदचा श्रम माहिती आहे, तुझ्याचा तू माहिती आहे, आणि डफाच्या वारीवरचा भेदीत माणसा प्रेम माहिती आहे, आणि अशा माणसांसमोर महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे
कैसेली ही चिंतामणी हो कैसेली चिंतामणी गळत्याच्या वालपणी साऱ्या विश्वाचा तो हादणी महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी महाभारत खंड ह्या हिंदू धर्माचा सर्वात मोठं महाकाव्य रूपी हा ग्रंथ घडला जो महर्षी व्यासमुनीने फक्त मनामध्ये विचार केला आणि तो लिहिला बाप्पाने आणि तो इतक्या तीव्र लिहिला की एक संदर्भ ग्रंथ असा सांगतो एक दंतजी जो दात तोडला ते वेगळी कथा असली तरी ज्या वेळेला लेखणी तुटली लिहून लिहून त्यावेळेला त्यांनी आपला दात परत तोडला होता आणि त्याने तुटलेलं होतं. असे महाकाव्य महाभारत मानवाचा जन्म कसा असावा हे सांगणारा ग्रंथ
लिहिलं माझ्या बाप्पानं तो गाण तुमच्या चरणाशी सादर केला.